आज आपण मैसूर इडली करूया। इडली मैसूर असू दे नाही तर बंगाली असू दे नाही तर दिल्लीची असू दे, शेवटी बॅटर जे भिजवायचं आहे तो एकच प्रकार आहे। 3 वाटी तांदूळ घेतलं तर 1 वाटी उडदाची डाळ, उडदाच्या डाळीमध्ये काय करायचं, पाव चमचा किंवा अर्धा चमचा मेथी घालायचं आणि ते सगळं 7 ते 8 तास भिजत ठेवायचं, धुवून भिजत ठेवायचं। आणि ज्यावेळेस दळायला घेणार आहे त्या मूठभर किंवा अर्धा वाटी पोहे भिजवून त्याच्यामध्ये दळून घ्यायचं। पण ते दळताना काय करायचं, तांदूळाचं पाणी घ्यायचं नाही तर उडदाच्या डाळीतलं पाणी घ्यायचं। त्याच्या ह्यानी आपली जे बॅटर आहे ते छानपैकी फुगतं। त्यात सोडा नाही घातला, इनो नाही घातला तरी छान होतं, कारण मेथी आणि पोहे टाकलेले आहेत आणि उडदाच्या डाळीचं पाणी आहे त्याच्यात। आता आपण हे काल भिजवून करून ठेवलेले दळून रात्री, हे बघा किती छान भिजलंय। यात सोडा घातलेला नाही आहे बरं का, किती मस्त फुगलंय बघा, हे बघा किती छान फुगलंय। आता ह्याचं आपण मैसूर इडली करूया। मैसूर इडली म्हणजे काय, हे बघा किती छान फुगले, खूप मस्त झाले एकदम, बघितलं का किती छान झाले। आता मी ह्या पातेल्यामध्ये तसळ्यामध्ये मीठ थोडंसं काढून घेणार आहे। जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपण बॅटर करून घ्यायचं आहे। हे मिश्रण जे पातळ केलं की नाही, तुम्हाला पाहिजे तेवढंच करा। आता हे मुळातच मी एवढं पातळ करून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं आंबट होतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि साखर। आता आपण मेथी आणि पोहे घातलेले आहेत की नाही, त्यामुळे एवढं छान फुगले। आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं छान फुगलं आहे। त्यामुळे आता याच्यात इनो किंवा सोडा काही घालायचं नाही आहे। जर तुमचं नाही फुगलं तर मग त्यात थोडासा ऐन वेळेला इनो घातला तरी चालते। आता हे छान मी मिश्रण पिटून घेते, म्हणजे त्यातलं साखर जी आहे ती सगळी विरघळून जाईल। आता मी इथे काय केलेलं आहे, थोडंसं इडलीच्या पात्रामध्ये पाणी घालून त्या स्टँड ठेवलेलं आहे, दाखवते मी। आणि हे एक डिश मोठी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे। आता आपलं हे साखर घालून घेतलेली, याच्यात विरघळलेली आहे। ओतताना सुद्धा हे असंच ओतावं लागतं, म्हणजे ते आपोआप पसरतंय। आता हिचं पाणी उकळलंय बघा, छान उकळलंय पाणी। हे मी स्टँड आतमध्ये ठेवलं आहे, ठेवताना थोडा गॅस कमी करायचा आणि हे स्टँड आतमध्ये नीट जपून ठेवायचं। बघा ठेवलंय मी, आता गॅस वाढवतीये आणि झाकण लावते। आता 10 मिनिटांनी बघू आपण, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। बघूया आपण मिश्रण कसं आहे। अरे वा, छान फुगलंय बरं का, आणि हे हां शिजलेली पण आहे छान। आता आपण ती बाहेर काढूया आणि गार झाल्यावर काढूया। आता आपल्या याचे कढईच्या कडा आपण काढून घेतलेल्या आहेत आणि हे निघतंय का बघूया आपण। हां निघाले, मस्त निघाले बघा, छान निघाली। आता ह्याच्यावरती ती लोक सांबार जास्त घेतात, पण काही लोक जण काय करतात, ह्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी भुरभुरतात। आपल्याला कसं सांबार वगैरे घालून खायची सवय आहे, त्या लोकांना कसं पटकन घ्यायचं असतं काहीतरी, काढे खाऊन ती उद्योगाला कामाला लागतात। अशी चटणी भुरभुरायची शेंगदाण्याची आणि त्याच्यावरती तेल टाकायचं। भरपूर तेल टाकतात ते। अशा पद्धतीने मैसूर इडली मोठीच्या मोठी करायची आणि एका दणक्यात पोट भरवायचं आणि घरातलं खायचं, मस्त राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।